5th मेला पप्पांचा बर्थडे होता ना. 25th. अरे बापरे, मला वाटलं आज 5th ला बर्थडे आणि मी आता कुनाफा केक ऑर्डर करत होतो घरी आणि तो मी मला वाटलं आहेत घरी नाही ते कन्फर्म करतो. ठीक आहे. 23rd. I thought it's 5th. Then what is 5th May? He retired? Nothing. काहीतरी होतं 5th मेला. ठीक आहे, राहू दे. चल, यू हॅड लंच? खाल्लं. अरे मला वाटलं पप्पांचा बर्थडे होता काल. मग पण 23rd ला 5 मे ना. मग तू कारण तिला तू फोन केला होता. हा, मी विचारायला की घरी आहेत का, मी केक ऑर्डर करत होतो. 23rd. हा, मी तर घरी आहेत की नाही कन्फर्म करायला बोललो. चल खाऊन घेऊया, पटकन व्हिडिओ बनवूया. येस. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, नॉट गुड मॉर्निंग. सुरुवात होते ती गुड मॉर्निंग. ठीक आहे. तर एक स्पेशल केक विचार केलेला. ही ऑर्डर आपण प्लेस केलेली. केक तर मतलब नाही, नाहीतर बघू एक छोटीशी पेस्ट्री पण पाठवून बघू इफ दे लाईक इट देन तोच केक पुढे जाऊन विल प्लेस 23rd. राहायला जमलंच 23rd ला कट आपण असू मुंबईमध्ये किंवा घरी असू तर जाऊ कन्फर्म, नाहीतर मग जिथून कुठून असू तिथून केक सेंड करू. ओके, चल आपण जेवण घेऊन आपल्याला बाहेर निघायचं. त्याच्या अगोदर 1-2 काम आहेत व्हिडिओचे, ते पण करून घ्यायचे. ते करू आणि निघू मग वसईला. आता बनलंय घरी अंडा राईस. अंडा राईस आणि हे काय उसळ. ती उसळ आहे, हा थोडासा भात फ्राय केला. ए वाव, व्हेरी नाईस. मस्त दिसतोय या. तुझं खरंच छान दिसतोय तू. टी शर्ट कसं. ए ये ना हर्ष, लवकर ये. अरे बेडरूम मध्ये ये ना लगेच. कपडे डिसाईड. हा लवकर ये. बेटा तुला छान घातलं, छान दिसतं. आपण वसईला निघालो होतो तितक्यात टायरच पंक्चर झाला पाठचा. ऑफकोर्स ते 5 वर्ष होऊन गेलेत गाडीला, टायरला. तर ते टायर बोलतात ना नवीन टाकावे लागतात. तर 2 तर पुढचे टाकलेत आपण नवीन, हा 3रा वाला टाकून घेतोय. बिकॉज तरी ती हवा पण कमी झालेली आणि हे करत बसण्यापेक्षा आपण म्हटलं हे टाकून घेऊ. आणि इथं प्रॉपर शोरूम मध्ये म्हणून हे लोक 5 मिनिटातच लगेच रिप्लेस टायर नवीन टाकून देतात है ना. परत याला रिपेअर करत बसलो, टायरला हवा भरत बसलो की ते परत पंक्चर होणार आहे की ना. पॉइंट. काल पण आपण तेच केलेलं ना. येस. बस सुटली होती आमची. मग त्याला सायनला जाऊन पकडलं आम्ही. त्यावेळी आम्ही एवढा स्ट्रगल नाही घरी पोहोचलोय, योगिता ताईच्या घरी. जाऊ दे, आता आलोय वसई. स्ट्रगल याच्यासाठी बोलते बिकॉज निघालं टायर पंक्चर झालेला ते वेगळी बात. पण त्यांच्याकडे सिएटवाल्यांकडे टायरचं हेच नव्हतं, स्टॉक मध्येच नव्हता. X3 होता आणि आपला टायर X5 जरा त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे, तर तो नव्हता. पुढे आलो, पेट्रोल लो होतं, तर येता येतं पेट्रोल पंप. आणि मग नंतरला दुसरं काय झालं ते फाटकच्या इथे थोडस थांबायला झालं. प्लस त्याच्यानंतर आता गाडी थांबवायच्या अगोदर खाली पार्क करायच्या आधी एक स्कूटीवरती होता, त्याच्या पाठी म्हणजे असं घोळका असतो ना मोकळ्या रोडला कुत्र्यांचा, त्या टाईप मध्ये कुत्रे त्याच्या पाठी. तर त्या कुत्र्यांना घाबरून त्यांनी जे लांबून ब्रेक मारला, पाठी पळत होते ते, तर त्याची स्कूटी स्किट होऊन बरोबर घसरून लकीली कारच्या एक्झॅक्ट पाठी आली, कारच्या खाली नाही आली. नाहीतर फॉर शॉर कारला ब्लेम केलं गेलं असतं. आणि लकीली ते टक्कर नाही लागली ना काय नाही, पण तो बिचारा घसरत आला. पण ही वॉज फाईन. फक्त त्याची पॅन्ट थोडीशी खरडली आणि स्कूटीला थोडस साईडनी थोडस खरचटलं, पण काय नाही झालं. तो उठला आणि नंतरला निघून गेला. आणि आता घरी आलो. तो ते पण ठीक आहे. चॉकलेट अरे घे नको ना आम्हाला दे, पण घे आता तुला ते. कोणी मी खाल्लं तिला चिकन आहे, असं काय करते. तू स्वतःच्या हाताने जेवायचं तुला. हे पण आहे. उद्या जेवते ना तिला. नको, लय वेळ लागेल. ही वाली कोणती आहे? शेपू पालक आणि ही शेपूची. आणि तुझी लोणचं नाही दिली. तुला स्वतः जेवायचं ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. बघू मोठी झाली आणि तिचं म्हणणं आहे की तिला स्वतःच्या हाताने जेवायचं आहे ना बेटा. मग तू स्वतःच्या हातानेच जेव. पूजाने काय पण बोलू दे, घाबरू नको. ठीक आहे, चला गो फास्ट.
तुला तिला जेवू दे स्वतःच्या हाताने थोडा. हा मग मी काय म्हणाले, मग एक मागाची चपाती वेळ- मी भरवते, एक चपाती तर स्वतःच्या हाताने खा. गाडीमध्ये चिप्स तर मग मी अजिबात देणार नाही हा. दोन्ही पण भाज्या मस्त झाल्या एकदम. ऑप्शन नाहीये. चला यावं लागणार, ऑप्शन नाहीये. तू एकटी थांबणार आहे घरी? काय करणार एकटी थांबून? चालूच नाही घेतली मला. हा? येस. आता एक एक्स्ट्रा तुझ्याकडे चावी दिली. नको नको. विला काहीही असलं तरी एक चॅलेंज येतोच, म्हणून पूजा बोलते माझं जेठालाल सारखं आहे. आता आपण निघालोय आणि मी बुग्गूशी बोलता बोलता मी बाहेर निघालो, चप्पल घातली मी तुझ्या मावशीला बोलले पण काय राहिली काय, आणि तेव्हा मी बंद केलं. आणि चावी आतमध्ये राहिली गाडीची, घराची, सगळ्या सगळं एकाच बंच मध्ये. लगेली पूजाने सरुताईंकडे तिची चावी जी आहे ती सरुताईंकडे दिली आहे, का तिने काल घेतलेली. ती चावी. मला माहित नाही त्या काय. मग आता प्रॉब्लेम होईल जर सरुताईंकडे चावी नसेल तर. बिकॉज काल मला वाटतं पूजाने घेतलेली, काल की परवा घेतलेली स्कूटी. काल काल नाही, काल भाज्या ठेवायला दिलेल्या सरुताईंकडे तिने. हा मार्केटमध्ये भाज्या तुम्ही लोक भेटलेल्या तेव्हा चावी दिलेली सरुताईंकडे वाटतं, भाज्यांची चावी पिशवी घरी ठेवायला, तर असेल त्यांच्याकडे सेफ साईड. नाहीतर मग झाला आता प्रॉब्लेम झाला असता. एवढं काय नाही, ते लॉक एक वाला लॉक लागलाय तो परत आहे खाली, हे चावीवाला आहे पुढे पाठी, त्यांनी अगोदर पण येऊन झाले असं माझ्याकडून, तर त्यांनी ओपन करून दिलाय. तर पूजाने आली फ्रेंड्स, चावी भेटली. ठीक आहे, हा हे ती चावी देऊन येतात मागच्या परत. तुझ्या पाण्याचे नळ बंद आहे सगळे, आता घरात ओव्हरफ्लो होईल. तिच्याकडे चावी रिटर्न देते. बरं होईल. हा बाबा, अशा टायमाला बरं पडलं आता. नाहीतर मग चावीवाल्याला बोलवा सांगला असता परत अर्धा तास. काय ना काहीतरी होत ना. पहिले त्याच्याकडे जायचं, त्या टायरवाल्याकडे की मागच्या टायरवाल्याकडे जायचं. टायर नको त्याच्याकडे टायर नाहीये ना. तो पण बोलला टायर 2-3 दिवसांनी येणार सीएट वाल्यांकडे. काल काय प्लॅन, आज आपण कुठे चाललो? डोंबिवली. डोंबिवली चाललोय. डोंबिवली आत्याकडे जाते, बाबूदादाकडे. हा म्हणजे स्वातीताई मम्मीकडे. हिला नाही येत सांगता, डिस्क्राईब करता की काय प्लॅन आहे, कुठे काय कसं नाही, ते सगळं एक्सप्लेन आपल्यालाच करावं लागतं. तेव्हा जाऊन पुढे तिला येतं थोडं चांगलं. शिट, आता मी वॉलेट नाही आणला, काय गडबड होऊन जाते ना. वॉलेट घरीच राहून गेलो होतो फ्रेंड्स. बॅक टू गेट माय वॉलेट. सकाळपासून एका व्हिडिओच्या कामात होतो आणि व्लॉग पण उठायला पण लेट झाली, बिकॉज काल रात्री झोपलो, पण रात्री नाही आम्ही पहाटे झोपलो, तर त्यामुळे आता निघणं पण उशिरा होतं ते 5:30. लेट्स आपण डोंबिवली कधी पोहोचतोय त्याच्या अगोदर टायर पण रिप्लेस करायचा. तरी काल रात्री पण परत दोघेच भाऊ चढलेत कारवरती. कारचं स्क्रॅच हे इकडून चढून ह्याच्यावरून जर पाय सटकणार आहे काचवरती, मग कशाला ठेवायचाच कशाला असतो यांना पाय. पाठीली चढतो आणि इकडून उतरतो. नाही चढणार पण इथूनच, आणि तिथून पाठून चढायला काय आहे ना डायरेक्ट खालून वरती हाय जम्प नाही मारू शकणार. करायचं आंटी जाऊन बस बेटा, मामाकडे जाऊन बस. ऐक, तू मम्माकडे जाऊन बस बेटा. आज नाही बेटा, मी व्हाईट टी शर्ट घातलं बेटा. तू पुढे बसशील परत ते, आणि बरोबर पण नाही पुढे बसणार आता सारखं नाही. जा आता जाऊ दे, तू आता माझ्यासोबत बस, नंतर मग दादा सोबत आहे. त्यात आज कोणत्या रोडने जाणार आहे हे टायर बदलताना डिसाईड करू. पूजा नसेल बघितलं ना कशाने जायचं ते, कोणत्या रूटनी, का त्याच रूटनी जावं लागेल जिथून विचार केलेला की परत नाही जाणार. हा बेटा ठेव जरा, थोड्या वेळाने मला तर ऍडव्हेंचरस वाटलंय, बट फॅमिली सोबत येतं असं वाटतं नको. पण तरी बघू, उजेड आहे तोपर्यंत निघणं होत असेल तिथून तर मग जाऊ, किंवा भिवंडी तिथून अर्ध्या रस्त्यात भिवंडी पर्यंत जाऊ, आणि भिवंडी पासून मग पुढे जाण्याऐवजी जर राईट टर्न कल्याणीत असेल किंवा डोंबिवलीत असेल तर तिथे जाऊ. आणि आपले दोन्ही टायर X5 आहेत ना, म्हणजे त्या गाडीचे, तर तुम्हाला ते X3 अवेलेबल आहे सध्या मार्केटमध्ये, कुठे स्टॉक नाही. म्हणजे थोडं कमी
ड्युरेबिलिटी काय स्ट्रॉंग काय ते मला पण नाही माहिती लेवल. X3 आहे, बसवून घेऊया का? हो, एक X5 एक X3. दोन्ही पण बसवून घेऊ. X3 का दूसरा रहेगा वो भी मैं दिखा. दिखाओ. आता याचा अर्थ आहे ते काय लक्षात ठेवणारे पॅटर्न. ते बोलतात ते X3 मध्ये तेवढाच फरक आहे बस, बाकी काय नाही, बाकी सगळं सेम आहे. बाकी माझं आता लक्ष गेलं तेव्हा काय ते 1 3 4 5 एकदा परफेक्शनली एकदा प्रिंट मारले 5 स्टार तेव्हा जसे टायर वरती स्टार्स आहेत का. आता X3 वाला पण नाही वाटतं. आहे आणि खाली टाकला पाहिजे. हा ते जो आएगा ना उसका डिजाइन है सर. ये उससे कम दिन का. वो साइज सेम रहेगा, साइज में कोई प्रॉब्लम. खाली डिजाइन का नक्शे जो बोलते हैं ना, ये नक्शे हाँ वो चेंज रहेगा. क्वालिटी भी सेम ही आएगा 300. अभी कैसे दूर दूर जाएंगे तो फ्यूल पे इम्पैक्ट नहीं पड़ेगा ना इसमें. मतलब ज्यादा ये नहीं पड़ेगा. कुछ नहीं फर्क ये पड़ेगा. स्टार को पहले यही आ रहा था, स्टार नहीं. अभी जो है ना वो नया बनाया होगा, कुछ फर्क नहीं पड़ेगा. तो X3 है तो इसका कम भी हो जाएगा ना फिर. अभी X5 का अगर उतना 150 रुपया भाव बढ़ा है 1 तारीख से. अरे यार इसका क्या भाव है? वही अभी जो है ना मेरे को देना भारी पड़ रहा है. 150 रुपया 1 टायर पे भरा है. बट इसका 2750 भाव 2750 क्यों ले रहे हो? 150 रुपया भर गया ना मैडम 1 मैं तारीख तो से. सोच रहा था 2200 2000 में हो जाएगा क्योंकि X5 अगर 2700 में तो ये सब टायर पे 150 रुपया भरा है. कार का 150 रुपया, 2 व्हीलर पे 100 रुपया भरा तो X3 बोले तो मतलब कम हो गया ना फिर उससे थोड़ा. है. वो तो 2850 जाएगा, ये 2750 है. ऐसा है. ये ना व्हाइट कुछ खराब नहीं हुआ है ना. तर फायनली डिसाईड झालं X3 तास बसून घेतो. मी जरा ऑनलाईन व्हिडिओज पण बघितले X3 वर्सेस X5 C8चा. काय मेजर डिफरन्स नाही आहे. 170 तर ह्याचा 165 आहे. पण हे फक्त डिझाईनचा फरक आहे. हा आपला नवीन वाला हा वाला पण टायर थोडासा असा वाटतोच आहे की हा पण संपत आलाय. तर मग काय दोन्ही बसूया हवे हो गया. दोन्ही टायरचे त्यांना विचारू. 2750 बोलतो आता. X5 2700 2600 होता. सुपरे असे काय उगाच त्यांना वाटेल फोन आले शाळेतून. विचारून बघूया दोन्ही टायरचे किती होतात ते. वही मैं बोल रही थी. गाड़ी तो चारों नया हो जाए. खत्म करो ना. खत्म करो ना एक ही बार. पर दोनों पीछे का X3 रहेगा और आगे का X5 तो माइलेज का कुछ प्रॉब्लम कोई प्रॉब्लम नहीं रहेगा. आपका अलाइनमेंट बनाने में भी कोई प्रॉब्लम नहीं रहेगा, क्योंकि जोरी है ना, कभी आगे पीछे अपन कर सकते हैं. दोनों सेम डिजाइन है. ऐसा है ना, कोई प्रॉब्लम नहीं रहेगा. ऐसा है. एक काम करिए, हाँ इसको उठा के अभी 2 डाल रहे हैं ना, हाँ तो उसको उठा के आप डिक्की में दीजिए. ये टायर गया है इधर ही. हाँ ये तो मैं बोल रहा हूँ ना. इसका तो आवाज आ रहा है. ये तो कल स्टेपनी में से डाला है. हाँ ये टायर आपका गया है. हाँ. तो इसको कैंसिल कर दीजिए. कैंसिल. हाँ वो वाला उठा के आप डिक्की में स्टेपनी में. हाँ 2 टायर और इधर नीचे पीछे 2 नया टायर. हाँ अभी 2 नया ही डाल रहे हैं ना. हाँ 2 टायर. तो अपने को नहीं छोड़ता, अपन भी नहीं छोड़ता. मौका देख के कोई मार देता. ऐसा है. दोन्ही पण टायर आपण बदलून घेतोय पाठचे. हा जाईल स्टेपनी मध्ये, हा वाला टायर जाईल स्टेपनी मध्ये आणि त्या साईडचा आपण गायब करतोय त्याला. आणि पहिल्याच आपण तो वाला टायर आपण त्याला जो स्टेपनी मध्ये होता तो पण बाहेर गेला आणि त्या साईडचा टायर तो पण आपण ह्यांना असंच काय बोलतात स्पेअर मध्ये. स्पेअर नाही स्टेपनी नाही ते काय बोलतात ह्याच्यामध्ये भंगारमध्ये येतात ना स्क्रॅप मध्ये, स्क्रॅप मध्ये. तो देऊन टाकतोय. हा वाला टायर फक्त आत जाईल आणि बाकीचे दोन्ही आता नवीन येतील पण X3 मध्ये. आता बघू ते काय प्रॉब्लेम नसला पाहिजे X3 आणि X5. पुढे दोन्ही X5 पाठी दोन्ही X3. काय माहिती असेल तर प्लीज सांगा. हे X3 X5चं परत कम्पॅरिझन बघतोय मी. तो दोन्ही टायर त्यांना बदलायला दिलेत आणि आपण आलो इथे थोडंसं साईडला पाणीपुरी खायला. ते होईपर्यंत थोडंसं स्नॅक्स खाऊ आणि सोबतच मी पिणार आहे. फर्स्ट टाइम ट्राय करतो हे कसं लागतं. ठीक आहे ये इकडचं रख. वा कोई गया था ना. व्हिडिओ बनवून काय करते मम्मीच्या इकडे. हे सगळं काम चालू आहे ते बघायचं, त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा, बघायचं काय चालू आहे आसपास. हा अरे तो कोपऱ्यात फक्त जाऊन उभा राहायचंय झाडाखाली. इंटरेस्ट बघायचं, इथं कामात लक्ष द्यायचं. समजलं तिला? बोल समजलं का? हे नको इकडे ये. तिला देऊन ये जा.
किती छान एक्सप्रेशन द्यायला लागले ना आता. कोण बच्चुडी. आता आम्ही तिकडं लक्ष दे. जर आम्ही दोघं इथं बोलत उभा राहिलो तरी ते टायर कडे लक्ष तू द्यायचं, समजलं? कामांकडे लक्ष द्यायचं, व्यवस्थित होतंय नाही होतंय, काय गडबड होतीये, समजलं ना? तर आपली कार चालली ट्रेन. बुकू साईड हो, बुकू साईड हो. हे तवा आहे. एवढा राग आलाय, हा. एवढा. आता अलाइनमेंट पण आपलं पहिला होणं म्हणजे होणार होतं, पण दुसरी कार गेली. ऐक आता ना, बरं मी काय? काय तिला काय सांगते, तू जाशील ना आता जरा अहमदाबादला, तर जरा याची पत्रिका काढ आणि जरा बघ की काय प्रॉब्लेम आहे टायमाच्या बाबतीत. फक्त बघ, जिथे जावं तिथे 7 शिवाय कुठचा मार्ग निघत नाही. तिच्या ते पत्रिका होतच. ऍक्च्युअली मध्ये लेट होतच कुठं पण निघताना. मागे पण मला वाटतं माझं आणि पूजाचं दोघांचं बघितलं पाहिजे, कारण की दोघांचं मिळून जास्त लेट होत. मी कधी एकटा निघत असेल ना होतं टायमावर, तू कधी एकटी निघत असेल होतं टाइम. आली होती अहमदाबादला. तो तेच बोलतोय की तो कधी एकटा निघतो तेव्हा टायमावर होतं, तू कधी एकटी निघते तेव्हा पण टायमावर होतं, पण तो दोघं एकसाथ तेव्हा टाइम चुकतो. चुकतो पण ना एकदम असा 4 टाइम्स एक्स्ट्रा टाइम एकदम निघून जातो. जेव्हा रिटर्न यायचा टाइम असतो तेव्हा निघणं होतं. आता पण डोंबिवलीला लास्ट टाइम पण कुठं खडवलीला चाललेलो, हाच टाइम होता ना निघायचा. तेव्हा पण हाच टाइम झाला होता. लग्नाला लग्न जायचं नव्हतं. होतं. लग्न होतं की तिथं 5चं आणि आम्ही निघालो आम्ही 7 पोहोचलो वाजता. 11 वाजता काहीतरी, 11:30. हा अरे ते ब्लॉक टाकलेला तो रोड. आणि आता परत त्याच रोडनी जायचंय, कारण की दुसऱ्या रोडनी घोडबंदर रोडनी आपल्याला सिग्नल ट्रॅफिक भेटेल आणि खूप टाइम लागेल. सुनसानवाला रोड. हा हा, म्हणून मी बोलत होतो उजेड येतोपर्यंत तिथून निघू तरी त्या रोडने. मग पण आपल्याला रात्री पण काल तिकडूनच आपल्या यायचं. इथे प्रॉब्लेम झाला ना हा. टायरचं. पत्रिकेमध्ये P लिहिलंय. इकडे काय जोरात ओरडते माझ्या सोबत आहे. बाकी टायर पहिल्यांदा फ्रेंड्स मला वाटतं अलाइनमेंट होतीये, कारण की निघता जर स्वातीताईंनी रिमाइंड केलं की अलाइनमेंट तर केलंच नाही, तर मग आपण विचारलं आणि मग आता अलाइनमेंट होईल आणि त्याच्या नंतरला मग निघू. ओके, बिकॉज लास्ट टाइम पण एक टायर, त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर पण एक टायर, आणि आता दोन्ही पण बसवले, तर ते पण ते चार्जेस काही नाहीत त्याचे, पण ते घेतल्यासारखं अलाइनमेंट होईल मग आपण निघू. बघू आता 6:30 7:15 होतं, ते 7:30 पर्यंत तरी आपण इथून निघू आणि डोंबिवलीला आपण 9 वाजेपर्यंत पोहोचूया ना पूजा. 9 बघितलं, तुझी कुंडली बघितली पाहिजे, सारखं लागत राहतं काय ना काहीतरी. तू असतं ना सोबत. तर फ्रेंड्स अलाइनमेंट करून झाली टायर्सची. आता असं चालण्यामध्ये पण ते संपला. घेतला सगळं त्याच्यावर पण Thank you. ठेवलं. हे बघा, हे पुढचे दोन्ही पण नवीन टाकलेले आहेत. आता हा एक वाला नवीन गेला आणि प्लस हा एक वाला नवीन गेला, आणि त्यासोबत टायरची अलाइनमेंट पण झाली आहे. आता नॉन स्टॉप आपण निघणार आहे डायरेक्ट डोंबिवलीला. का मध्ये काय काम आहे आपल्याला? हा, आधी बस. मध्ये काहीच नाही ना थांबण्यासारखं. नाही नाही तर जंगलात एकदम आता फटफट आपण जाणार आहे त्याच रोडनी. काय? हा 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 त्यांनी ते मागे घेतलं. हा 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 तर आता नॉन स्टॉप भाऊ 7:30 होता ते. बघू कधीपर्यंत आपण पोहोचतो डोंबिवलीला. Side लावतो काय माहित. मी तुला बिस्किट दिलं ना बुकू. दाखव, कुंडली दाखव माझी, पकड. म्हणून मी पुढं नाहीच उभा करत आहे आजकाल. हो, आपण निघून जाऊया. काय? ठीक. चढाव आहे ना स्टार्ट नव्हती तिथे. होत. पण या लोकांनी असंच का केलं परत? तेच तर ना, परत? अरे टेम्पो घुसतोय आता. टेम्पो आता ही पण पाठी खाली उतरते. हे चुकीचं केलं ऍक्च्युली. काय हे चढांवरती गाड्या बंद करायचं, मग परत चालू करून हे. ही बघ, ही पण बंद झाली. आता ही नको तुझ्या आपली. नाही आरामात. हे बघा, हे बघा. ते ना असं होतं. नाही 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 नाही. हा वाला रोड बंद लवकरच अपेक्षित आहे.
म्हणजे इथून हा रोड डायरेक्ट आपल्याला सोडील वेस्टला, म्हणजे आपल्याला परत ते फाटकला येण्या जाण्याची झंझटच संपेल. पण आता इथे वडापाव आणि हे ते घ्यायला थांबलेलो, पण नाही भेटत आहे काहीच. तर वाजणार आहे येता येता. हा पूजाकडे जाता, तो वाला आईकडे रस्ता जातो आपण आम्ही skip केला. डोंबिवलीला. आणि आपल्याला जो गुगल मॅपनी दुसरा एक रोड दाखवलाय, हा, त्या आणि रोडने आपण उशीर जाणार झाला आहे. मला, आम्ही निघालो बघू तो रोड व्यवस्थित पोहोचवतोय का आपल्याला. उशीर झाला ना. नाही जंगलवाला नाही, आपण जंगलवाला तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरीचा एक रोड दाखवतोय, पण मी म्हटलं नको, मग ते एकदमच हे असेल. नको, त्यापेक्षा नको, जो आता अजून कमी टाइम वाला उशीर आहे होईल. त्या रोडने आपण चाललोय. परवा जायचंय ना शनिवारी, मग बोललो आज भेटूनच येतो तिकडे, पण उद्या मग भेटायला जायला आज तर मेन हायवे वरतीच ट्रॅफिक एवढा. अभी उसको लेके जा रहे हैं हम. फर्स्ट टाइम कार या साईडला चालली नाही, वॉट्स ठाणे. हा. बरं. ठाण्याचा गोडबंडा रोड आहे वाटतं हा, गोळीबार. इथून तर आता डायरेक्ट युटर्नच दाखवायला लागलाय पुढे जाऊन. हॅलो. जो पार्टी फ्रेंड्स एक स्वीट्स कॉर्नर आहे, टिपटॉप स्वीट्स कॉर्नर. तिकडे पूजा आणि स्वातीताई गेल्यात मिठाई घ्यायला. ते रिलेटिव्हच्या घरी चालले त्यासाठी, का काहीतरी घरी घेऊन जायचं असं तसं. खूप टाइम लागला पोचायला. ठीक आहे, आम्ही पोहोचलोय डोंबिवलीमध्ये. 10:21. आम्ही पोहोचलोय 10:30 वाजता. आता पोहोचू आपण त्यांच्या घरी. अजून पण इथून 9 मिनिट्स दाखवतोय. हा यार एक्झॅक्ट. अजून 9 मिनिट्स दाखवतोय. ठीक आहे, तर ते पार्टी गेले स्वीट्स घ्यायला त्या शॉप मधून. ते आता येतील, मग जाणार. मग आपण कधी टाइम काय स्पेंड करतील, काय बोलतील, मला आणि मग निघणार किती वाजेपर्यंत 2 वाजता. 2 निघायला. बेटा आले का बघते लोक? आले चिटले. दिसले? कुठे रे बेटा? आले. ओ अच्छा, आले 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 आले, खरं सांग. तुम्ही कशा आहात? चाललंय हात पाय दुखताय. अच्छा हा मी सांगू नका नंतर येते आता घरी जाणार, मामाच्या घरी जाऊन ग्लासात पिणार. कुठे आहे ती? आंब्याचं नाही यार. एकदम पेट्या आमचे खाऊन होतात. खेळायला आता शिवाय काय बोलतात पुढे गाड्यात जात नाही तो. निघाला हर्ष बरोबर का झाला लेट म्हणजे लेटच आहे. बघितलं मी बोलले ना. बापरे. थोडी खबर. हे घे तो पायटा. बाय. तोंडाने बोल, तोंडाने बोल. बोल घरी ये. त्या दिवशी खाल्ले आम्ही अय्या. हे माझी हाऊस. मावशी बाय. ए बाबू बाय. सगळे कारवाले बघूनच खाली येतात त्याला. सगळे खाल्लं. एवढं आपण पूर्ण डोंबिवली फिरलो. त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला भिवंडी हे ते सगळं पूर्ण तो आपला हायवे भिवंडी पासून वसई नायगाव सगळं 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 फिरलो. ढाबे शोधत तर फायनली आपण घराजवळच एक रेस्टॉरंट आहे, ते आपल्याला रात्री 3:30-4 वाजता चालू भेटले. तर तिथं जाऊन आपण जेवण करतोय. हे सगळं आपण ढाबे कुठेच काहीच नाही भेटलं. मध्ये आपण तिथे एक ठिकाणी वडापाव पण खायला थांबलेलो, बट तिथं पण वडापाव थंड होत्या, मग ते पण कॅन्सल. आणि अर्ली मॉर्निंग आपण इथेच काहीतरी खाऊन तर छानपैकी फ्रेंड्स डिनर झालाय आपला. आणि चिकन शॉर्मा आणि चिकन ट्रिपल फ्राईड राईस खाऊन आपण निघालोय घरी. हे बघा सकाळी 4:15 वाजता.